पाऊस आहे 7 तारखेला काय होईल सुरुवात मात्र इकडून दक्षिण महाराष्ट्राकडून होईल, म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, ह्या पट्ट्यामध्ये काय होईल दक्षिण भागाकडून यावेळेस पाऊस येणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, ज्या ज्या वर्षी ना दक्षिणेकडून मान्सून येतो, मुंबईकडं ना जाता जर मधातून शॉर्टकट आला तर त्याच्यामध्ये काय होतं, बीड जिल्ह्याला एक जास्त पाऊस पडतो, अहिल्यानगरला एक जास्त पडतो, त्यानं जालना जिल्ह्याला एक पडतो, परभणीला पडतो, नांदेडला पडतो, लातूरला पडतो, धाराशिवला पडतो, सोलापूरला पडतो, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या भागात मग जास्त पडतो. पण हे जे पाऊस जर मुंबईकडून तिकडे गेला तर मग ते काय होतं, उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडतो. आणि हे जे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर ह्या भागाला कमी पडतो. पण यावर्षी ह्या बीड जिल्ह्याला, अहिल्यानगरसाठी खूप आनंदाची बातमी, यावर्षीमध्ये दक्षिणेकडून मान्सूनमध्ये येईल आणि पुढं न जाता मधातूनच कट हाणल्यामुळे काय होईल, तुमच्या भागाची पेरणी लवकर लागेल. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, हे पाऊस काय होणार, असा खालूनच म्हणजे दक्षिणेकडून असा पुढं सरकत येणार आहे. आणि ते फक्त काय होईल, थोडा नंदुरबार जिल्ह्यासाठी, धुळे जिल्ह्यासाठी थोडंफार कमकुवत राहील. पण त्यांना देखील काय होईल, ते मान्सून पुढं आल्याच्यानंतर त्यांना मात्र रिमझिम पाऊस त्यांना सुरू राहील. इकडे पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांना रिमझिम पाऊस सुरू होईल आणि त्यांच्या रिमझिममध्ये जर ईदबल वर गेली तर ते शेतकरी पेरणीचा ते निर्णय घेतील. करायला परत एक सांगतो, आमची इकडे परिस्थिती कशी, आम्ही ईद बरोबर गेली की पेरणीचा निर्णय घेतो. आपण आपलं जसं तुमच्या भागात कसं करतात तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि पेरणीचा आम्ही पाऊस येण्याचं, पाऊस कसा येणार त्याचं काम सांगू आणि तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय स्वतः घ्या. आणि बियाणे निवडत असताना आपल्या नातेवाईकाला आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार कुठं आपण स्वतः डोळ्याने पाहिल्यानंतर त्या बॅग निवडल्या तसेच बियाणे निवडा. मी देखील आता माझं शेत यावर्षी माझे 20 एकर सोयाबीन राहणार आहे आणि कापूस देखील राहणार आहे. आणि यावर्षी जवळपास 30 एकर शेतामध्ये कापूस देखील आहे, सोयाबीन देखील मी पेरणार आहे. आणि पेरणी करत असताना तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील देणार आहे. आणि कापूस मी ज्या धूळ पेरणी करणार आहे त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. मी माझं कसं स्वतः निर्णय घेतो, तुम्ही तुमचे स्वतः निर्णय घ्यायचे शेती करत असताना. 7 जूनपासून जे काय होईल, तसं तर 6 तारखेला वातावरणात बदल होईल, पण 7 जूनला काय होईल ते वातावरणात बदल होईल. लगेच मान्सूनचा पाऊस बऱ्याच भागामध्ये आलेला दिसेल. मग ते पाऊस मग काय होईल, दक्षिण महाराष्ट्राकडून जे इकडून आल्याच्या नंतर मराठवाड्याकडे येईल, पुन्हा विदर्भाकडे, ह्या इकडं यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा इकडं असंच जाईल. तसा पुढं ते अमरावतीकडे सर्कल, अमरावतीकडून बुलढाण्याकडे जाईल, बुलढाण्याकडून इकडे जळगावकडे जाईल, धुळ्याकडे जाईल. आणि त्याच्यानंतर संभाजीनगर हे असा भाग बराच, म्हणजे अहिल्यानगरपासून हे असा भाग जवळपास ह्यामध्ये 14 तारखेपर्यंत कव्हर करून जाईल. आणि मान्सूनच्या पावसामध्ये जमिनीमध्ये ईद बरोबर गेली तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा.